नमस्कार. मी परमदास जाधव. तर आपण आज भारत आणि US यांच्यात जो व्यापार करार झालेला होता, तो व्यापार करार केलेला होता. तो व्यापार करार आज म्हणजे त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे. तर हा व्यापार करार काय होता, त्याला का स्थगिती दिली, याचा आज आपण माहिती थोडक्यात समजून घेऊ. तर भारत आणि अमेरिका यांच्यातील बहुप्रतीक्षित द्विपक्षीय व्यापार करार पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आलेला आहे. तर हा दोन देशात जो व्यापार करार झालेला होता, तो व्यापार करार पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आलेला आहे. तर नरेंद्र मोदी यांनी अमेरिका आणि भारत द्विपक्षीय व्यापार करारात BTAच्या वाटाघाटींना अधिकृतपणे सुरुवात केली आहे. तर 6 फेब्रुवारी 2026 रोजी दोन्ही देशांनी एक अंतरिम व्यापार करार चौकटीची घोषणा केली. त्यानुसार भारतातील अमेरिकी टॅरिफ 25% वरून 18% पर्यंत कमी करण्याचे मान्य झालेले होते. भारताने पुढील 5 वर्षात $500 अब्ज अमेरिकेतील उत्पादने खरेदी करण्याचे आश्वासन दिले. रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयात कमी करण्यावर सहमती झाली. तर अमेरिकेने व्यापार करारात चौकटीत घोषणा केली होती. त्यानुसार भारतावर अमेरिकेने 25% हा कर लादलेला होता. तर या दोन देशांनी बसून 18% पर्यंत कमी हा कर तुम्ही लादावा अशी भारताने अमेरिकेला सांगितले, आणि म्हणून तो 18% पर्यंत अमेरिकेने मान्य केलं. भारताने पुढील 5 वर्षात $500 अब्ज अमेरिकेचे उत्पादक खरेदी करण्याचे आश्वासन दिले. म्हणजे भारत अमेरिकेकडून $500 अब्ज इतके खरेदी करील असे भारताने सांगितले. तर रशियाकडून कच्च्या तेलाची आयात कमी करण्यावर सहमती दिली. तर आम्ही रशियाकडून तेल हे कमी खरेदी करू असे भारताने आश्वासन दिले. तर 20 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाचे परस्पर टॅरिफ बेकायदेशीर ठरवले. जे अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय आहे, त्यांनी 20 फेब्रुवारी 2026 रोजी ट्रम्पचे जे प्रशासनाचे जे टॅरिफ बेकायदेशीर ठरवले. जे अमेरिके सरकारचे जे ट्रम्पचे जे प्रशासनाचे परस्पर टॅरिफ जो लादतोय ते त्यांनी बेकायदेशीर सर्वोच्च न्यायालयाने ठरवले. तर IEEPA आंतरराष्ट्रीय आणीबाणी आर्थिक अधिकार कायदा अंतर्गत राष्ट्राध्यक्षांना टॅरिफ लादण्याचा अधिकार नाही. तर आंतरराष्ट्रीय आणीबाणी आर्थिक अधिकार कायदा हा काय म्हणतोय, तर राष्ट्राध्यक्षांना टॅरिफ लादण्याचा अधिकार नाही. त्यामुळे भारत अमेरिका व्यापार कायद्याची कायदेशीर चौकट कोलमडली. नवीन टॅरिफ रचना ही निश्चित करेल तेव्हा भारत करारावर सही करेल. भारताने वाट पहा आणि निश्चित करा की वेट आणि वॉच हे धोरण भारताने स्वीकारले आहे. त्यामुळे भारत सरकारने स्पष्ट केले आहे की वाटाघाटी थांबवलेल्या नाहीत. दोन्ही देश नॉन टॅरिफ अडथळे सेक्शन 232 टॅरिफ पोलाद व ॲल्युमिनियमवर 50% यावर चर्चा सुरू ठेवली आहे. तर भारताने सर्वोच्च न्यायालय भारताला असे सांगितले की तुम्ही
विचार करा, भारत करारावर केव्हा सही करायची तुम्ही जे आपले अमेरिका आणि भारत याचे जो करार झाला आहे त्याच्यावर सही केव्हा करायची? जेव्हा तुम्हाला वाटेल की आता बरोबर होईल त्याच वेळेस तुम्ही ती सही करा. तर पोलाद व ॲल्युमिनियम यांच्यावर 50% हे तुम्ही टॅरिफ लावू शकता. 12 मार्च 2026 रोजी अमेरिकेने भारतसह 60 देशांविरुद्ध सेक्शन 301 अंतर्गत जमीन व्यापार तपास सुरू केला. या तपासात जबरदस्त कामगार पद्धतीने आणि अतिरिक्त उत्पादन क्षमता या मुद्द्यावर समावेश आहे. बॅटरी, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, पोलाद, ॲल्युमिनियम या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. या नव्या तपासामुळे भारताने मार्च महिन्यातील करारावर सही करण्यास टाळले. तर जे इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, पोलाद आणि ॲल्युमिनियम या क्षेत्रात हा टॅरिफ जास्त असल्यामुळे आपला भारत सरकार जे आहे त्यांनी मार्च महिन्यातील करारावर सही करण्याचे टाळले आहे. तर आशिया डेकोटेड यांच्या प्रियंका कोश्यारी म्हणतात, भारताने व्यापार वाटाघाटी मंद ठेवली. समजल्यासारखे आहे, मंद ठेवणे समजल्यासारखे आहे. जर टॅरिफ 10% असेल तर आणि तसाच सुरू असेल तर करारावर घाई करण्यात काहीच फायदा नाही. तर अर्थतज्ञ माघावी असे सांगतात की भारताच्या प्रभावी टॅरिफ आता हा 13% असेल, जो चीनपेक्षा 15% कमी आहे. भारतातील अमेरिका राजदूत सर्जिओ गोर यांनी म्हटले आहे की देशाशी करार झाले आहेत त्यांनी ते पाळावेत अशी अपेक्षा आहे. अमेरिकेसाठी नव्या टॅरिफसाठी सेक्शन 122 अंतर्गत तात्पुरती व्यवस्था किती असून 15% टॅरिफ पुढील 150 दिवसासाठी लागू केला आहे. थोडक्यात असे सांगायचे आहे की भारत अमेरिका व्यापार करार थांबवलेला नाही, पण तो घाईने घेणारही नाही. अमेरिका नव्या टॅरिफ रचनेची प्रतीक्षा आहे. भारत धोरणात्मक पावले उचलत आहे. या घडामोडीवर लक्ष ठेवून आहे. तर अमेरिका हा भारतावर जो सध्या कर लादतो आहे, टॅरिफ टाकतो आहे, ते कुठेतरी भारताला जास्त होत आहे. कारण हा एवढा टॅरिफ हा चांगला नाही. म्हणून भारत ही वाट बघतो की थोडा तरी कमी होईल आणि नंतरच आपण या करारावर सही करायची, असा हा भारताचा विचार. त्याच्यामुळं हा सध्या तात्पुरता तरी व्यापार कराराच्या जो त्यांचा व्यापार करार झाला आहे त्याच्यावर भारताने स्थगिती टाकली आहे.